नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 5 मेच्या भागामध्ये आता हे चौघे फार्म हाऊसवरती चाललेले असतात. तर तेव्हा जीवा खूपच वैतागून गेलेला असतो आणि आता काव्या पार्थला म्हणते की अहो पार्थ, 10 मिनिटे झाली ना तरीसुद्धा अजून आलेलंच नाही ना तुमचं फार्म हाऊस. तर तेव्हा पार्थ म्हणतो, हे काय आलंच ना, इकडे राईट मारलं ना की लगेच आलंच आपलं फार्म हाऊस. तर तेव्हा काव्या अच्छा असं का म्हणते. तर तेव्हा नंदिनीसुद्धा खुश होते आणि इतक्यातच जीवा पार्थला म्हणतो, अरे दादा, इथे पुढे लेफ्टला ना मस्त भजी मिळतात. तुम्ही एक काम करता का, तुम्ही तिघांनी उतरून ना इथे छानपैकी मस्त भजी खा, मग मी ना गाडी घेऊन पुढे होतो, चालेल का. तर तेव्हा पार्थ आता जीवाला म्हणतो, अरे जीवा, तुला काय वेड लागलेला आहे का रे. सकाळी तर नंदिनीने मस्तपैकी पोहे बनवलेले होते आणि तेच तर खाऊन निघालेलो आहोत ना आपण, आणि काय बोलतोस रे तू हे. तर तेव्हा जीवा हसू लागतो आणि म्हणतो, अरे दादा, मला ना तर असं म्हणायचं होतं की या माझ्या बर्थडेसाठी आपण फार्म हाऊसवरती चाललेलो आहे आणि माझ्यासाठी गिफ्ट वगैरे काही घ्याल का नाही. आणि म्हणूनच मी म्हणत होतो की तुम्ही इथे उतरा, काही प्लॅन वगैरे करायचा असेल ना तुम्हाला सिक्रेटली, म्हणून तुम्ही करा आणि मग मी ना गाडी घेऊन पुढे होतो. तर तेव्हा नंदिनी आता जीवाला म्हणते की अहो, तुम्हाला काय माहिती आहे का की आम्ही तुमच्यासाठी गिफ्ट घेतले आहेत का नाही ते. असं म्हटल्यानंतर आता जीवाचा हा प्लॅनसुद्धा फुस होतो आणि काव्या म्हणते, तेच तर मी सुद्धा बोलत आहे. अहो बर्थडे बॉय, अगोदर फार्म हाऊसवरती चला, पोचूयात आपण तिथे. यू नेवर नो, तिथे ऑलरेडी खूप सारे गिफ्ट्स ठेवलेले असतील तुमच्यासाठी. आता काव्याचा हा टोमणा ऐकल्यानंतर जीवा तर शांतच होतो आणि त्याच्याकडचे सगळे पर्यायसुद्धा संपतात. तर आता इकडे वसुंधरा अगदी वेगळ्याच मूडमध्ये मानिनीसोबत बोलत असते. तिला म्हणते, अगं मानिनी, आज चान्स मिळालेला आहे ना, मग कर ना आराम तू. आणि आता मी ना एक काम करते की रम्याला फोन करते आणि तिला विचारते की तिला ऑफिसमधून यायला किती वेळ आहे. नाहीतर ना असं करते, मीच स्वयंपाक करते आज. अगं किती दिवस झाले ना मी किचनमध्ये पायसुद्धा ठेवलेला नाही, पण तू ना अजिबात उठायचं नाहीस, तू पक्का आरामच करायचा आहेस. तर तेव्हा मानिनी तिला म्हणते, नाही हो वसुताई, मी तर ना आरामच करत आहे आणि एवढं काय आहे त्याच्यामध्ये. आणि तसंसुद्धा ना आज घरी कमीच माणसं आहेत. आता बघा ना, पार्थ, जीवा, नंदिनी, काव्या हे बाहेर गेलेलेच आहेत आणि हे जेवायला नाहीत. मिथून भाऊजीसुद्धा नाहीत. श्रेयासुद्धा कॅम्पवरती गेलेली आहे. त्यामुळे इन ना आपण 4 जणीच आहोत. तर तेव्हा वसुंधरा तिला म्हणते, अगो बाई, मी तर विसरूनच गेलेले होते मानिनी, आणि ही मुलं जीवाचा वाढदिवस साजरा करायला बाहेर गेलेली आहेत ना. तर तेव्हा मानिनी तिला सांगते, हो ते ना आपल्या फार्म हाऊसवरतीच गेलेले आहेत आणि मीच त्यांना म्हणाले की ते ना 1 महिन्याचं सेलिब्रेशन आपण घरीच केलं आणि तेवढा मोठा गोंधळ झाला होता त्यावेळी. म्हटलं आता वाढदिवस सेलिब्रेट करायला ना चौघच बाहेर जा. तर तेव्हा वसुंधरा म्हणते, हो बाहेर गेलेले आहेत खरे, पण आता त्यांच्यामध्ये काय चाललेलं आहे हे दिसत आहे ना तुला. असं ती आता तिच्या स्वभावाप्रमाणेच बोलू लागते. तर तेव्हा मानिनी आता तिला म्हणते की अहो वसुताई, तुम्ही असं का बोलत आहे. आता सगळं काही चांगलंच होत आहे ना, आणि आता मग तुम्ही निगेटिव्ह कशासाठी बोलत आहे. तर तेव्हा वसुंधरा तिला म्हणते, अगं मानिनी, निगेटिव्ह आणि मी कशासाठी निगेटिव्ह बोलेन. मी तर ना खरं काय ते बोलते आणि जे दिसत आहे ना तेच मी बोलते. हे बघ, काव्याने अजूनही पार्थला नवरा म्हणून ॲक्सेप्ट केलेलं नाही. आता त्या दिवशी ती जे काही बोलली ना ते ओघाओघातच बोलली, हे लक्षात आलेलं आहे ना तुझ्या, असं ती आता प्रश्न करते. तर तेव्हा मानिनी म्हणते, हो ते माझ्या लक्षात आलेलंच आहे. पण ना असं ती म्हणत असताना वसुंधरा तिला म्हणते, मग अजून काय पाहिजे. तर तेव्हा मानिनी तिला म्हणते, पण वसुताई ना, कधी कधी उगाचच बोलून गेलेल्या गोष्टीसुद्धा ना प्रत्यक्षात खऱ्या होतात. आपण ना त्यांना जरा वेळ देऊयात, सगळं काही छानच होणार आहे. आणि माझं मन म्हणत आहे की हा वाढदिवस ना त्यांच्या चौघांमधलं इक्वेशन नक्कीच बदलून टाकेल बघा. आणि मी ना माझ्या मुलांच्या बाबतीत ना पॉझिटिव्हच विचार करणार आहे आणि तुम्हीसुद्धा ना तुमच्या मुलीच्या बाबतीत पॉझिटिव्ह विचार करायला हवा. आणि कराल का हो तुम्ही पॉझिटिव्ह विचार, असं तिला ती म्हणते. तर तेव्हा आता वसुंधराला काही समजतच नाही आणि वसुंधरा तिला म्हणते, म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचं आहे. तर तेव्हा मानिनी तिला सांगते, म्हणजे ना आपल्या घरी एक जण येणार आहेत आणि ते ना रम्यासाठी स्थळ घेऊन येणार आहेत आणि तुम्ही एकदा रम्यासोबत बोलून बघता का. असं ती सांगत असतानाच आता वसुंधरा तर रागाने लालबुंदच होते आणि एकदम उठूनच उभा राहते आणि ती जोराने ओरडते आणि म्हणते की झालं का तुमचं सुरू. अगं का करत आहे तुम्ही हे सगळं मानिनी. आधी विक्रम तिच्यासाठी स्थळ घेऊन आलेला होता, आता तू मागं लागलेली आहेस. आणि रम्याने स्पष्टपणे सांगितलेलं आहे का नाही की तिला लग्न करायचं नाही, आणि माझ्या मुलीच्या लग्नाची काळजी करायला ना मी समर्थ आहे. तू तुझ्या मुलांच्या लग्नाची काळजी कर. असं ती फडाफडा मानिनीला बोलून तिथून निघूनच जाते.
तर तेव्हा मानिनी आता थोडीशी हसते आणि म्हणते की तेच तर करत आहे ना मी वसुताई, माझ्याच मुलांच्या लग्नाची मी काळजी करत आहे. तर आता इकडे जीवा परत आपला प्रयत्न सुरू करतो आणि तो पार्थला म्हणतो, अरे दादा तुम्ही एक काम करा ना, तुम्ही इथे उतरा, मी गाडी घेऊन पेट्रोल भरायला जातो. तर तेव्हा पार्थ आता जीवाला म्हणतो, अरे जीवा तुला काय वेळ लागलेला आहे का रे, पेट्रोल आणि पेट्रोल कशासाठी? तर तेव्हा जीवा म्हणतो, अरे दादा कशासाठी म्हणून काय विचारत आहेस, इतका छान पाऊस पडत आहे, आपण काय दिवसभर फार्म हाऊसवरती थांबून राहणार आहोत का, फिरायचं वगैरे नाही का कुठेतरी, आणि आपल्याला त्यासाठी पेट्रोल लागेलच ना गाडीमध्ये, त्यासाठीच मी बोलत आहे. तर तेव्हा पार्थ त्याला म्हणतो, अरे जीवा लग्न झाल्यापासून तर तू खूपच जबाबदार झालेला आहेस की. तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो, अरे असं काही नाही. तर तेव्हा पार्थ त्याला म्हणतो, अरे जीवा मी पण तुझाच मोठा भाऊ आहे, मी सकाळीच गाडीला टाकी फुल करायला सांगितलेली होती, त्यामुळे डोंट वरी. तर आता जीवाचा हा प्रयत्न सुद्धा फोल ठरतो. तर तेव्हा काव्याला मात्र खूपच आनंद झालेला असतो. तर इतक्यातच ते आता बोलता बोलता फार्म हाऊसवरती अखेर पोचतातच आणि फार्म हाऊसवरती पोचल्या जीवा तडक गाडीमधून खाली उतरतो आणि तो धावतच आतमध्ये सुटतो. तर तेव्हा काव्याला तर माहिती असतं की तो कशासाठी धावत आहे, पण पार्थ आणि नंदिनीला तर धक्काच बसतो आणि पार्थ म्हणतो, अरे जीवा अशी हाक मारतच असतो. तर नंदिनी म्हणते, काय झालं यांना, हे असं धावत आतमध्ये का गेलेले आहेत. तर आता काव्या एकदमच कळेल असं बोलते आणि तेव्हा नंदिनी आणि पार्थ एकदमच धक्क्याने काव्याकडे बघतात. तर काव्या आता आपले शब्द सावरते आणि म्हणते की अहो आत गेल्यानंतर कळेलच ना, मी असं म्हणाले, आणि चला चला आतमध्ये जाऊयात, असं म्हणून ते तिघे सुद्धा आता आतमध्ये जातात. तर इकडे बघा जीवा धावत धावत आता त्याच्या खोलीपर्यंत पोचतो. तर तेव्हा तिथे मिथुन काका बाहेर दरवाजामध्येच उभा राहिलेला असतो आणि तो आता जीवाकडे रागानेच बघत असतो. तर तेव्हा जीवा अरे काका असं त्याला म्हणतो आणि त्याला तर खूप सारा घाम फुटलेला असतो. तर तेव्हा मिथुन काका आता जीवाचा रागारागात हात पकडतो आणि त्याला खेचतच आत खोलीमध्ये घेऊन जातो. तर इतक्यातच काव्या, पार्थ आणि नंदिनी सुद्धा धावत येऊ लागतात आणि ज्यावेळेस काव्या येत असते ती मनातल्या मनात बोलत असते की आता खोलीत गेल्यानंतर सगळ्यांना सगळं काही कळेलच, आणि तेव्हा ती येत असताना तिच्या मागोमागच पार्थ सुद्धा असतो आणि नंदिनी सुद्धा असते. तर आता इकडे गुरुजी घरी आलेले असतात. तर तेव्हा मानिनी गुरुजींना म्हणत असते की आणि त्या आपल्या सरला मावशी त्यांच्या सांधेदुखीचं काय म्हणत आहे असं ती विचारपूस करत असते. तर तेव्हा गुरुजी म्हणतात की मी ना त्यांना सांगूनच टाकलेलं आहे की 1 वर्षामध्ये ना तुझं हे दुःख संपून जाईल, आता त्याचा गूढ अर्थ काय तिला कळाल तेव्हा कळेल, असं म्हणून ते हसू लागतात. तर इतक्यातच वसुंधरा सुद्धा तिथं येते. तर मानिनी गुरुजींना म्हणत असते की अरे देवा, माझ्या तर माहितीनुसार ना तर तुमचं बाकीत कधी चुकतच नाही ना गुरुजी, असं म्हणत असताना वसुंधरा गुरुजींच्या समोर येते आणि तुम्ही असं म्हणत असतानाच गुरुजी वसुंधराला नमस्कार करतात आणि वसुताई नमस्कार असं बोलतात. तर तेव्हा वसुंधरा म्हणते, तुम्ही ना तर साठे गुरुजी आहे ना, आणि तुम्ही तर मानिनीच्या माहेरचे आहात ना, असं ती विचारते. तर तेव्हा गुरुजी हो असं तिला सांगतात आणि कशा आहात तुम्ही असं ते तिची विचारपूस करत असतात. तर तेव्हा वसुंधरा मी तर छानच आहे असं सांगते आणि ती आता त्यांच्यासमोर बसते आणि म्हणते, बरं झालं गुरुजी आता तुम्ही आलाच, आणि आलाच आहात ना तर माझ्या डायबिटीसचं काय ते सांगा हो, कारण इतक्या डॉक्टरांना सांगितलं ना, दाखवून झालं, पण कोणी काही सांगतच नाही हो काय होणार आहे ते, आणि नको ना झालं आहे ते मला डायबिटीस, खरंच नको झालेलं आहे असं ती म्हणत असते. आणि परत ती थोडासा विषय बदलून आपल्या मनातली विचारते की बरं आज आमच्याकडे तुम्ही कसं सहजच आलेला आहात ना, मानिनीला भेटायला सहजच आला होतात ना. तर तेव्हा मानिनी वसुंधराला म्हणते, नाही तसं नाही वसुताई, मी तुम्हाला म्हणाले होते ना की आपल्या रम्यासाठी स्थळ घेऊन येणार आहेत कोणीतरी, तर मग ना ते स्थळ साठे गुरुजीच घेऊन येणार होते, असं तिने आता सांगितल्यानंतर वसुंधरा आतल्यात रागाला येऊ लागते. तर तेव्हा ती आता गुरुजींना म्हणते, कसं आहे ना गुरुजी, रम्याने आता ठरवलेलं आहे की तिला सध्या करिअरवरती फोकस करायचा आहे, लग्न संसार मुलं याच्यामध्ये तिला ना आता इतक्यात गुंतायचं नाही. आणि ती मानिनीकडे एक नजर टाकते आणि बोलते की काय आहे ना, काही लोकांना ना तिच्या लग्नाची जास्तच घाई झालेली आहे, पण मी ना तिची आई आहे, त्यामुळे जोपर्यंत रम्या सांगत नाही आणि जोपर्यंत मला वाटत नाही ना तोपर्यंत गोष्टी पुढं न्यायच्या नाहीत, नाही का, हे बरोबर वाटतं ना तुम्हाला,
असं ती म्हणत असताना मानिनी परत तिला सांगायचा प्रयत्न करत असते. तर वसुंधरा आता विषयच बदलते आणि म्हणते की अगं मानिनी, मला तर आत्ताच आठवलं की विक्रमने ना मला त्या तळेगावच्या प्रॉपर्टीचे पेपर्स बघायला सांगितलेले होते. मी जरा आलेच हा, असं ती म्हणते आणि गुरुजींना सॉरी असं बोलते. आणि कितीही सोन्यासारखं स्थळ असलं ना तरीसुद्धा तो विषय आत्ता नकोच आणि पुन्हा कधीतरी. सॉरी हा, माझ्यामुळे तुमची खेप वाया गेली, असं सांगून ती आता तिथून रागातच निघून जाते. तर तेव्हा मानिनी आता गुरुजींची माफी मागते आणि म्हणते की गुरुजी माफ करा. वसुताईंना पटकन त्यांच्या मनाला येईल ते बोलून जातात. तुम्ही प्लीज त्यांचं बोलणं मनाला लावून घेऊ नका. तर तेव्हा गुरुजी मानिनीला म्हणतात की कुणाच्या मनात काय आहे ना हे मला अगोदरच कळतं. मानिनी, मी कशाला वाईट वाटून घेऊ? वसुंधरा हेच बोलणार हे घरात शिरता शिरताच मला माहिती होतं. तर तेव्हा मानिनी त्यांना विचारते, म्हणजे तुम्हाला आधीच माहिती होतं की तुमची फेरी वाया जाणार आहे? तर तेव्हा गुरुजी म्हणतात, खरंच फेरी वाया गेली आहे का? असं नाही ते, आणि तुम्हाला फक्त रम्याला स्थळ सांगायसाठी इथं बोलावून घेतलेलं नाहीस हे मला चांगलंच माहिती आहे. असं बोलल्यानंतर आता मानिनी गप्पच होते. तर गुरुजी म्हणतात, मानिनी, किती वर्ष ओळखतेस ग तू मला? मी फक्त पत्रिकाच वाचत नाही तर चेहरेसुद्धा अचूक वाचतो आणि विचार तुझ्या मनात काय आहे ना ते विचार. तर तेव्हा मानिनी म्हणते, गुरुजी ते असं म्हणून ती आता आडेवेडे घेत असताना गुरुजी तिला म्हणतात की मानिनी, सरळ मुद्द्यावरती ये. तर तेव्हा मानिनी म्हणते, गुरुजी मला ना पार्थ आणि जीवाबद्दलच विचारायचं होतं. एकदा तुम्ही त्यांची पत्रिका बघता का? तर तेव्हा गुरुजी थेट तिला म्हणतात की तीच ना जी तू पुस्तकांच्या मध्ये काढून ठेवलेली आहेस? तर तेव्हा मानिनीला आता धक्काच बसतो. तर गुरुजी म्हणतात की दे आणि इकडे मी ते बघतो. तर गुरुजींनी सांगितल्याप्रमाणेच चक्क मानिनीने पुस्तकांच्या मध्येच त्यांच्या पत्रिका ठेवलेल्या असतात आणि ती लगेचच त्या पत्रिका काढून गुरुजींच्या हातात देते. तर तेव्हा गुरुजी त्या पत्रिका बघू लागतात आणि मानिनी मात्र एकसारखीच गुरुजींच्याकडे बघत असते आणि तिच्या मनाची चांगलीच घालमेल होत असते. तर आता गुरुजी त्या पत्रिका बघतात आणि म्हणतात की अरे, या पत्रिका तर मीच बनवलेल्या आहेत. तर तेव्हा मानिनी म्हणते की गुरुजी, पण सगळं काही नीट आहे ना पार्थ आणि जीवाच्या आयुष्यामध्ये? तर तेव्हा गुरुजी आता एकदमच कठीण आहे असं बोलतात आणि मानिनीला थोडासा धक्का बसतो आणि ती विचारते की कोणाचं कठीण आहे, पार्थचं का जीवाचं? तर आता गुरुजी परत पत्रिका बघू लागतात. तर इकडे जीवा आपल्या खोलीमध्ये आल्यानंतर तो चारी बाजूने बघू लागतो आणि त्याला तर धक्काच बसलेला असतो, कारण तिथे काहीसुद्धा नसतं आणि सगळं काही गायब झालेलं असतं. तर इतक्यातच काव्यासुद्धा खोलीमध्ये येते आणि तिच्या मागोमाग पार्थ आणि नंदिनीसुद्धा येतात. तर जेव्हा काव्या चारी बाजूने बघते तर तिला तर फारच मोठा धक्का बसतो आणि ती पहिल्यांदा टेबलवरती बघते आणि तिथे सर्व काही गिफ्ट्स ठेवलेले असतात ते सुद्धा गायब असतात. आणि तेव्हा तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस जीवाने पहिल्यांदा तिला या खोलीमध्ये आणलेलं असतं आणि तिने ती खोली पूर्णपणे बघितलेली असते आणि ती आश्चर्यचकित झालेली असते. आणि आता बघितल्यानंतर ना भिंतीवरती काही असतं ना टेबलवरती काही असतं. तर तेव्हा काव्या डोळे मोठे करूनच आता जीवाकडे बघू लागते आणि तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते आणि फारच मोठा शॉकसुद्धा तिला बसलेला असतो. तर तेव्हा जीवासुद्धा धक्क्याने चारी बाजूने बघत असतो. तर आता पार्थ जीवाला विचारतो, अरे जीवा, एवढ्या पळत पळत आलेला आहेस तू आणि काय शोधतो आहेस रे तू? तर तेव्हा आता मिथून मात्र जीवाकडे एकसारखा बघत असतो. तर तेव्हा जीवा काही न बोलता तसाच उभा असतो. तर तेव्हा मिथून काका आता जीवाला बोलतो, अरे काय रे बर्थडे बॉय, किती घाण होती रे तुझ्या रूममध्ये. अरे साफ करता करताना माझ्या नाकी नऊ आले आहेत. आय डोंट लाईक दिस. तरीसुद्धा जीवाला काही कळेनासच झालेलं असतं आणि तो आता परत बाजूला जातो आणि कोपरे कोपरे बघू लागतो आणि तो मनातल्या मनात म्हणू लागतो की अरे, इथे ना माझे आणि काव्याचे गिफ्ट्स होते आणि सगळं सामान गेलं कुठं? आणि मिथून काकाने तर, असं म्हणून तो आता शंकेने त्याच्याकडे बघू लागतो. तर तेव्हा मिथून काका त्याला म्हणतो, अरे जीवा, असं काय बघत आहेस तू माझ्याकडे? तर तेव्हा जेव्हा त्याला म्हणतो, अरे काही नाही रे काका, ते असं म्हणून तो परत शोधाशोध करू लागतो. तर तेव्हा नंदिनीसुद्धा त्याला विचारते, अहो जीवा, तुम्ही काय शोधत आहे आणि एवढं धावत कशासाठी आला तिथे? तर तेव्हा जीवा म्हणतो, अरे ते ते असं बोलत असताना काव्यामध्येच बोलते की या फार्म हाऊसवरती शेवटचं कोण आलेलं होतं? तर बाकीच्या कोणाला काही कळेनासच होतं, पण जीवाला मात्र तिचा प्रश्न बरोबर कळालेला असतो. आणि आता पार्थ काव्याला म्हणतो की म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? तर तेव्हा काव्या म्हणते, अहो नाही, मी तर ना सहजच विचारलं. खरं तर छानच आहे की तुमचं फार्म हाऊस, असं म्हणून ती आता थोडासा विषय बदलते. तर तेव्हा पार्थ म्हणतो, ते तर आहे छान. तर तेव्हा काव्या म्हणते, पण तरीसुद्धा याबद्दल कोणी काही बोललं नाही, कधीच कोणी काही याचा उल्लेख केला नाही.
म्हणून मी विचारलं की शेवटचं कोण येऊन गेलं होतं इथे. तर तेव्हा पार्थ म्हणतो कोणी आलं का न आलं तरीसुद्धा ना जीवा न चुकता इथं येतोच. आणि तो जीवाला म्हणतो काय रे जीवा बरोबर आहे का नाही. तर तेव्हा जीवा अजूनसुद्धा धक्क्यातच असतो. तर पार्थ म्हणतो या फार्म हाऊसचं डिझाईन इंटेरियर सगळं काही जीवानंच केलेलं आहे. म्हणजे इथं कुठल्या गोष्टी असाव्यात नसाव्यात या सगळ्या क्रिएटिव्ह थॉट्स ना त्याचेच आहेत. तर असं सांगितल्यानंतर आता नंदिनीला तर त्याचा खूपच अभिमान वाटतो. तर पार्थ पुढे म्हणतो की विशेष प्रेम आहे ना त्याचं या फार्म हाऊसवरती. आणि मला वाटतं शेवटचं जीवाच इथं येऊन गेलेला असणार आहे. काय रे जीवा असं त्याला तो विचारतो. तर आता जीवाला तर काही कळेनासंच झालेलं असतं की त्याचे सगळे गिफ्ट्स आणि फोटोज गेलेच कुठं असतात. तर तेव्हा काव्य आता त्याच्याकडे बघते आणि म्हणते की त्यानंतर आता इथे कोणीच आलेलं नाही का. तर आता परत नंदिनीला सुद्धा प्रश्न पडतो की काव्याचं हे काय विचित्रच चाललेलं आहे. तर तेव्हा आता मिथुन काका बोलतो की अरे असं कोणी येणार आहे कारण तुमच्या लग्नानंतर ना इथं कोणाला यायला चान्सच नाही मिळाला. नशीब ना आज आमच्या गबरू जवानचा वाढदिवस आहे म्हणून संधी तरी मिळाली आम्हाला. बाय द वे तुम्हा दोघांना ना देशमुख फार्म हाऊस आवडलं का नाही. तर तेव्हा नंदिनी पटकन बोलते की खूपच सुंदर आहे फार्म हाऊस आणि खरंच सांगत आहे मी. आणि जीवाला म्हणते जीवा खूपच छान डिझाईन केलेलं आहे तुम्ही तर फार्म हाऊस. तर तेव्हा पार्थ म्हणतो टॅलेंटेडच आहे माझा भाऊ. तर तेव्हा मिथुन काका म्हणतो आणि मी सुद्धा टॅलेंटेडच आहे ना. तर तेव्हा पार्थ त्याला विचारतो अरे ते आणि कसं काय. तर तेव्हा मिथुन काका म्हणतो अरे कसं काय म्हणजे काय. आय डोंट लाईक दिस. तुमच्या आधी आलो सगळी तयारी केली म्हणून तर तुम्हाला हे सगळं चांगलं दिसत आहे ना. तर तेव्हा पार्थ म्हणतो हो ते तर बरोबरच आहे आय लाईक दिस. तर तेव्हा मिथुन काका म्हणतो हो इट्स ओके थँक्यू सो मच. आणि बाय द वे अक्क देशमुख फार्म हाऊसची मी आता सैर करवतो तुम्हाला. चला वरती ना गच्ची आहे आणि समोर ना गार्डन आहे आणि गार्डनवरती लॉन आहे आणि लॉनच्या समोर असं म्हणून तो तिथून जाऊ लागतो. आणि त्याच्या मागे नंदिनी जाते आणि नंदिनीच्या मागे पार्थसुद्धा जातो. तर आता त्या खोलीमध्ये जीवा आणि काव्या थांबलेले असतात. तर तेव्हा जीवासुद्धा चाललेला असतो आणि इतक्यातच काव्या त्याचा हातच पकडते. तर तेव्हा जीवाला धक्काच बसतो आणि काव्या आता रागारागतच त्याच्याकडे बघू लागते आणि म्हणते की कुठं आहे सगळे आपले गिफ्ट्स आपले फोटो आपल्या आठवणी सगळं कुठं आहे रे जीवा. तर आता जीवा तिच्यावरती जोराने ओरडतो अगं हळू बोल ना काव्या कोणीतरी ऐकेल ना. तर तेव्हा काव्या म्हणते मला काही फरक पडत नाही ऐकू देत कोणाला ऐकायचं आहे त्याला. उलट माझा प्लॅनच तो होता आणि आता काहीही न सांगता सगळ्यांना सगळं काही कळेल. पण गेलं कुठं सगळं काही. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो अगं मला माहिती नाही मी म्हणालो आहे ना तुला. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते माहीत नाही कसं एवढं उठून धावत पळत तू इथेपर्यंत आलास कशासाठी आला होतास हे सगळं लपवायलाच आला होतास ना. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो अगं मी आलेलो होतो पण मागोमाग तुम्ही पण आलेलाच होतात ना. आणि हे बघ तू माझ्यावरती विश्वास ठेव किंवा नको ठेवूस पण हे सगळं कुठं अचानक गायब झालं ना मला खरंच माहिती नाही. असं म्हणून तो आता तिथून लगेचच निघून जातो. तर तेव्हा काव्याला खूपच त्रास होत असतो आणि ती सुद्धा आता त्याच्या मागे मागे जाऊ लागते. तर आता इकडे गुरुजी मानिनीला सांगू लागतात की जीवाचं मन ना तेव्हाच धाऱ्यावरती येईल जेव्हा ना त्याच्या मनातलं दुःखाचं काव्य तो बोलून संपवेल तेव्हा सुटेल हा गुंता. असं म्हटल्यानंतर मानिनी धक्क्याने शांतच होते. तर ती परत गुरुजींचं तेच वाक्य बोलते की जीवाच्या मनातलं दुःखाचं काव्य म्हणजे असं काय मोठं आणि नक्की काय दुःख आहे त्याला. तर तेव्हा गुरुजी कळेल आणि जिला ना कळायचं आहे ना तिलाच ते कळेल. जिने त्याचा हात धरलेला आहे ना तीच त्याच्या दुःखाचं काव्य दूर करेल आणि मनात आनंदाचं पीक पेरेल असं ते मानिनीला सांगतात. तर तेव्हा मानिनी म्हणते म्हणजे नंदिनीच ना. तर तेव्हा गुरुजी आता म्हणतात की पण ना या सगळ्या तुकड्यांच्या मधला एक तुकडा भिरभिरत आहे जो जागेवर नाही. तो तुकडा स्वतःच्या मनाचं तेच करतो आणि काहीही झालं ना तर तो तुकडा स्वतःच्या हक्काचं काहीही सोडत नाही. तो तुकडा सगळ्याचे तुकडे करू शकतो तो तुकडा आणि मनात आलं ना तर सगळे तुकडे एकत्र जोडू सुद्धा शकतो. तर आता मानिनीला मोठा प्रश्नच पडतो आणि ती गुरुजींना विचारते की पण तो कोण आहे तुकडा म्हणजे माझ्या घरामधलाच कोणी आहे का असं ती विचारत असते. तर तेव्हा गुरुजी म्हणतात जे अटळ आहे ना ते सांगून बदलता येणार नाही मानिनी. तुझी घालमेल दूर करणं हा माझा धर्म आहे. बाकी सगळ्यावरती लक्ष ठेवणं ना हे तुझं कर्तव्य आहे. पण निश्चिंत राहा तो तुकडा जितका लहरी आहे ना तितकाच हळवा सुद्धा आहे. बेफिकीर आहे पण आपल्या माणसांची फिकीर सुद्धा करतो. स्वतःच्या हक्काचं सोडत नाही पण जेव्हा ते आपलं नाही ना हे कळेल ना तेव्हा ते ती धरून सुद्धा ठेवणार नाही. आणि मी आता जे काही सांगत आहे ना तुला ते पुढं जाऊन कळेल तुला. पण एक लक्षात घे जेव्हा तो तुकडा आपल्या जागी जाऊन पिट्ट बसेल ना तेव्हा सगळं काही कोडं सुटेल. ते असं सांगत असतात आणि ते बहुतेक काव्याबद्दलच बोलत असतात पण स्पष्ट काही मानिनीला ते सांगत नाहीत.
तर आता मानिनी गुरुजींना म्हणते, हरकत नाही गुरुजी, तुम्ही म्हणत आहे ना तसंच, पण हे कोडं एकदाच सुटू देत. तर तेव्हा गुरुजी आता पत्रिका मानिनीच्या हातात देत बोलतात की सगळं काही ठीक होईल. पार्थचं तर सगळं काही ठीकच आहे, पण जीवा असं म्हणून ते आता थोडंसं शांत होतात. तर मानिनी जीवाचं काय हो गुरुजी असं विचारते. तर तेव्हा गुरुजी सांगतात की पुढचे काही दिवस ना त्याला ना आगीपासून दूर राहायला सांग, असं ते जरा वरच्या स्वरातच तिला बोलतात आणि लगेचच उठतात आणि येतो मी असं म्हणून चाललेले असतात. तर तेव्हा मानिनी परत त्यांना थोडंसं थांबवते आणि म्हणते की अहो गुरुजी, जीवाला आगीपासून दूर राहायला सांगू म्हणजे नेमकं काय, याचा अर्थ काय आहे? तर तेव्हा गुरुजी तिला म्हणतात, अर्थ शोधणं हे तुझं कर्तव्य आहे, सावध करणं हा माझा धर्म आहे, असं म्हणून ते परत चाललेले असतात. तर तेव्हा मानिनी म्हणते, गुरुजी गुरुजी असं मोगम बोलू नका प्लीज, मला स्पष्ट काय ते सांगा ना. हे बघा, जीवा तुमच्या ना अंगाखांद्यावरती खेळलेला आहे, त्याच्या जीवाला जर काही धोका असेल ना तर आई म्हणून मला माहिती असायला नको का गुरुजी? आणि आपले ना खूप जुने संबंध आहेत, असं अर्धवट काही सांगू नका ना, मला उलगडून सांगा ना प्लीज, आणि जीवाचं काय प्लीज सांगा ना. तर तेव्हा गुरुजी तिला म्हणतात, मानिनी शांत हो, आपले जुने संबंध आहेत त्यामुळे तुला तर नक्कीच हे माहिती आहे की मी फक्त संकेत देतो, संकटाची दिशा बदलत नाही. मी मगाशी जे काही सांगितलं ना ते अटळ आहे, ते सांगून बदलता येणार नाही आणि जे व्हायचं आहे ना ते होणारच, असं ते निक्षून सांगतात आणि तिथून आता ते निघून जातात. तर मानिनीला मात्र खूपच मोठा शॉक बसलेला असतो. तर आता इकडे जीवा धावत खाली येतो आणि काव्या त्याच्या मागे मागेच येत असते आणि ती त्याला म्हणत असते की जीवा बास कर तुझी नाटकं. तर तेव्हा जीवा तिला म्हणत असतो की मी किती वेळा तुला सांगितलेलं आहे की अगं ओरडून बोलू नकोस, कोणीतरी ऐकेल. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते, कोणी ऐकेल ना तर मला काहीच फरक पडत नाही, तू फक्त मला सांग कुठं ठेवलेले आहेस ते सगळे फोटोज. तर तेव्हा जीवा धावतच सगळ्या रूममध्ये चेक करत असतो आणि त्यालासुद्धा माहिती नसतं की ते सर्व काही कुठं आहे. तर तेव्हा काव्या त्याच्या मागे मागेच धावत असते आणि अरे जीवा तू बोलणार आहेस का नाहीस, बोल ना, सांग कुठं लपवलेलं आहेस सगळं. तर तेव्हा जीवा म्हणत असतो, अरे यार कुठं गेलं सगळंच, फोटो कुठेच दिसत नाहीत. तर तेव्हा काव्या त्याला म्हणत असते, अरे जीवा तूच तर ठेवलं आहेस ना सगळं, मग काय असं करत आहेस तू? आणि ती आता त्याला आपल्या दिशेने वळवते आणि म्हणते, जीवा ऐक माझं, आणि काय चाललेलं आहे तुझं हे सगळं, बोलत का नाहीस तू आणि सांगत का नाहीस मला? आणि मी या सगळ्या गोष्टी सगळ्यांना दाखवणार म्हणून स्वतःच आधी गायब केलास ना, पण कशा केलास रे सांग ना मला. मिथून काका इथं यायच्या आधी तू इथं कोणाला तरी पाठवलंस ना, या सगळ्या गोष्टी लपवून ठेवायला सांगितलंस ना, खरं काय ते सांग, असं ती ओरडतच त्याला विचारत असते. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो, मूर्ख आहेस का तू, हे सगळं जर मी लपवलं असतं ना तर शोधत बसलो असतो का? तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की अरे जीवा माझ्या लक्षात येत नाही का, हे सगळं ना तू मला दाखवायसाठी करत आहेस. आणि तिला तर जीवावरती अजिबात विश्वासच नसतो आणि पुढं ती म्हणते की खरं काय ते सांग जीवा, बोल ना, घे माझी शपथ. असं तिने म्हटल्यानंतर आता जीवा खरोखरच काव्याची शपथ घेतो. तर तिची शपथ घेतल्यानंतर मात्र काव्याला धक्काच बसतो. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत काव्याला अजूनसुद्धा जीवावरती विश्वासच नसतो आणि ती त्याला म्हणत असते की तूच आपल्या प्रेमाचे पुरावे नष्ट केलेले आहेस ना, पण मी आपल्या प्रेमामधलं सगळ्यांना सगळं काही सांगणार आहे, म्हणजे सांगणारच आहे, असं ती बोलत असते. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो, तुला सांगायचं आहे ना तर सांग, पण तू किती जरी ओरडलीस ना तरी सुद्धा मी हे प्रेम कधीच मान्य करणार नाही. तर तेव्हा काव्य आता त्याला एक चॅलेंज करते आणि म्हणते की जीवा तुला किती प्रयत्न करायचे आहेत ना ते कर, पण मला जे करायचं आहे ना ते मी करीनच. आणि त्यानंतर ते दोघे आता बाहेर जातात. तर तेव्हा पार्थ काव्याला विचारतो की कसं वाटलं आपलं फार्म हाऊस, जरा एक्सप्लेन करा की. तर तेव्हा काव्या म्हणते की हो मी सांगते ना, पण त्याआधी ना मला तुम्हा सगळ्यांना अजून एक सांगायचं आहे, ते सांगू का, असं ती म्हणत असते. तर तेव्हा आता जीवा तिच्याकडे धक्क्याने बघतो. तर नंदिनी काव्याला म्हणते की नेमकं काय सांगायचं आहे तुला? तर तेव्हा आता काव्या जीवाच्या नजरेत बघते आणि जीवाला तर खूपच घाम फुटलेला असतो. तर मित्रांनो, असेच अपडेट पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.